नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी. जनहितच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन. प्रिंट मीडियाची विश्वासार्हता कायम टिकून राहील, जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांचे प्रतिपादन. वृत्तपत्र आणि पत्रकारांचे कार्य समाजाला दिशा देणारे पोलीस निरीक्षक अनिल गारे यांचे प्रतिपादन. पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, डॉक्टर विवेक निकम यांचे आवाहन. आणि वाकरीच्या विश्वशांती संस्थेवर कारवाई करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन. दूध डेअरीच्या कामासाठी मोहोळ येथे येत असलेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक जणाचा मृत्यू तर दुसरा जखमी झाल्याची घटना दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान मोहोळ गावच्या हद्दीत घडली. मसले चौधरी तालुका मोहोळ येथील मदन मानाजी भोसले वय 23 व दत्तात्रय उत्तम गोसावी वय 35 हे दोघे भोसले गाडीवरून दिनांक 6 जानेवारी रोजी दूध डेअरीच्या कामानिमित्त येत होते. त्या दरम्यान मोहोळ गावाजवळील हनुमंत देशमुख यांच्या शेताजवळ समोरून आलेला आयशर टेम्पो क्रमांक MH45T 3588 पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील मदन भोसले व दत्तात्रय गोसावी हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी सोलापूर येथे नेले होते. त्या ठिकाणी उपचारापूर्वीच मदन भोसले यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानुसार मेघराज भोसले यांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला असून तपास अपघात पथक करत आहे. शेतकऱ्याच्या हक्काची FRP मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हक्काची FRP देणे जमत नसेल तर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी प्रभाकर देशमुख यांनी केली. तसेच बोंबाबोंब आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर दिनांक 17 जानेवारी रोजी रोमणे मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळेला बोलताना दिला. या आंदोलनात रघुनाथ चव्हाण, दामाजी मोरे, सचिन अटकळे, विजय मोरे, बाळासाहेब सरवळे, शिवाजी जाधव, विकास जाधव, बिरुदेव ढेकळे, बाळासाहेब नागणे व अनेक कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. कारखाना सुरू होऊन 2 महिने झालं, परंतु सहकार मंत्र्याच्या कारखान्यानेच अद्याप या भंडारकवट्याचा असो, बीबीदारपचा असो, एक दमडा रुपये शेतकऱ्याच्या माझ्या खात्यावरती जमा केला नाही. या बाबतीत राज्याच्या सहकार मंत्र्याकडून अन्याय चालू असल्यामुळं इतर कारखानदार माझ्या शेतकऱ्यावरती अन्याय करत आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सहकार मंत्र्याची जागा दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी 11:30 वाजल्यापासून आम्ही बोंबाबोंब आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. या बाबतीत या आंदोलनाची मागणी अशी आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी या बेजबाबदार सहकार मंत्र्याचा त्वरित राजीनामा देऊन माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांचे होणारे प्रपंच, उद्ध्वस्त होणारे प्रपंच त्वरित वाचवावेत व चालू वर्षीचा FRP प्लस 200 रुपये ही आमची आग्रही मागणी आहे. आणि गेल्या वर्षीचा फरक त्वरित खात्यावर जमा करावा, अन्यथा पुढच्या 17 तारखेला वाट बघून पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावरती हातात रुग्ण घेऊन रुग्ण मोर्चा काढून आम्ही जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारने आमचा आता अंत पाहू नये. विश्वासार्हतेमुळे प्रिंट मीडियाचे भविष्य कायम टिकून राहील असे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी केले आहे. शिवसेनेच्या वतीनं मंगळ येथील आठवडा बाजारात असलेल्या कार्यालयात पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळ तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी शैला गोडसे बोलत होत्या. पुढे बोलताना शैला गोडसे म्हणाल्या, सोशल मीडियाचे आव्हान नव्हते आणि राहणारी नाही, परंतु तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रिंट मीडियाला कार्यतत्पर व्हावे लागेल. सोशल मीडियात आधाराबाबत विश्वासार्हता नसल्याने समाज मान्यता मिळत नाही. यातून अनेक सामाजिक धोके आहेत. विश्वासार्हतेमुळे प्रिंट मीडियाचे भविष्य कायम टिकून राहील. पूर्वी व्यक्त होण्याचे माध्यम कमी व मर्यादा होती, मात्र सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून लोक व्यक्त होत आहेत. हे त्यांचे बलस्थान असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर झाला तरच प्रिंट मीडियाला ते आव्हान ठरू शकेल, मात्र तसे होत नाही. प्रिंट मीडियाला कायदा, चौकट आणि मर्यादा आहे. सोशल मीडिया जे घडलं तेवढंच सांगणार, मात्र आता प्रिंट मीडियाला
विश्लेषणाबरोबरच तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्मार्ट बनवून हाताळणे महत्त्वाचे ठरणार आहे. काळानुसार बदललेल्या तंत्रज्ञानाचा आवाक मोठा आहे. या वेगाबरोबरच धावण्याची प्रिंट मीडियाला अपडेट व्हावे लागेल. पूर्वीच्या आणि आजच्या पत्रकारितेत आमूलाग्र बदल झाले असून आजची पत्रकारिता म्हणावी तितकी सोपी राहिली नाही. असे असले तरीही दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारसरणीतील शीलवान, सुबुद्ध, समाजहित व सुजाण या गोष्टी पत्रकारांनी अंगीकार करणे गरजेचे आहे, असे मत मांडताना शोध पत्रकारिता विसरू नका असेही त्यांनी सुचविले. त्या कालावधीमध्ये समाज कसा होता आणि त्या कालावधीमध्ये जे काही मांडायचं होतं ते मांडत असताना समाज स्वीकारेल का आणि ह्या कशाची सुद्धा पर्वा न करता जांभेकरांची पत्रकारिता अतिशय परखड होती. आणि त्या कालावधीमध्ये त्यांचं दर्पण हे जे साप्ताहिक सुरुवातीला त्यांनी काढलं होतं ते वाचायला झुंबड उडायची, लोकांची वाट बघायची. आणि ती पत्रकारिता तेव्हापासूनच्या पत्रकारितेचं जो काही वातावरण वाढत गेलं. आज किती जरी सोशल मीडियाचं युग आहे तरी सुद्धा प्रिंट मीडियाची विश्वासार्हता कदापि संपणार नाही असं आपल्या सर्वांना म्हणजे समाजात जनतेलाही माहिती आहे. कारण प्रिंट मीडियाची विश्वासार्हता सोशल मीडियामध्ये पसरून किती त्याला विश्वासार्हता आहे, कुणी पण तो टाकतो आणि स्प्रेड करतो. परंतु सोशल मीडियाच्या पेक्षा प्रिंट मीडियामध्ये जे छापलं जातं, जे लिहिलं जातं त्या वृत्तपत्रावरची विश्वासार्हता ही कायम टिकून आहे. आणि ते टिकून ठेवण्याचं काम कोण करता येतं? पत्रकार आणि संपादक. मंगळवेढा तालुक्यामध्ये मी फिरत असताना खरोखर मी मंगळवेढा तालुक्यामध्ये जेव्हापासून मी ह्या तालुक्यामध्ये कामाच्या निमित्तानं भेटीगाठी दौरे केले, सर्वच गोष्टीतून अभ्यास येत असताना पत्रकारितेच्या सुद्धा बाबतीत मला खूप जवळून बघायला मिळालं. त्याचंच उदाहरण सांगेन की जे शूटिंग करतायत अगदी खडकीसारख्या गावामध्ये असेल, लक्ष्मी दैवडे असेल, जिथं जिथं जाईल तिथं मला त्या गावात पत्रकार दिसतात. समाजात घडणाऱ्या विविध घटना पत्रकारांच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात असतात. आज सोशल मीडियामुळे काळात प्रिंट मीडियाचे महत्त्व आणि प्रभाव कायम आहे. वृत्तपत्र आणि पत्रकारांचे कार्य समाजाला दिशा देणारे असून पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक घटना समाजापर्यंत पोहोचवण्यास त्यांचा सकारात्मक प्रभाव समाजावर दिसून येतो, असे मत मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी व्यक्त केले. ते पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अनिल गाडे म्हणाले की पत्रकारांनी लिखाण करताना समाजहित डोळ्यासमोर ठेवून लिखाण केले जावे. एखाद्या घटनेची माहिती पोलिसांना समजण्याआधी पत्रकारांना समजते. यावरून आजची पत्रकारिता किती जागरूक आहे हे दिसून येत आहे. पत्रकारिता हे समाज जागृतीचे प्रभावी माध्यम असून समाजाला योग्य दिशा देण्यात पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे. वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज सर्व स्तरावर पोहोचविला आहे. बदलत्या काळानुसार पत्रकारितेची वाटचालही बदलत आहे. टीव्ही, ऑनलाईन, वृत्तपत्रे अशी माध्यमांची विविध रूपे समाजासमोर येत असून या माध्यमांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपणा समाजाचे काही देणे आहे या उद्देशाने पत्रकारांनी आपले लिखाण करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. मंगळवेढा येथील पत्रकार बातमीदारी करत असताना कायम स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष असते. सतत बातमीच्या शोधात असलेले पत्रकार स्वतःच्या शारीरिक तपासण्याकडे दुर्लक्ष करीत असून पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत डॉक्टर विवेक निकम यांनी व्यक्त केले. ते पत्रकार दिनाच्या निमित्तानं संजीवनी हॉस्पिटलने आयोजित केलेल्या पत्रकाराच्या आरोग्य शिबिराप्रसंगी बोलत होते. डॉक्टर निकम पुढे बोलताना म्हणाले की पत्रकार अनेकदा अनेकांची रक्तदाब व शुगर वाढवत असतात. मात्र समाजाचे प्रश्न सोडवताना पत्रकार स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. समाजाच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या पत्रकारांचे आरोग्य तपासण्याची संधी पत्रकार दिनानिमित्त आम्हाला मिळाली. मंगळवेढ्याची पत्रकारिता नावाजलेली आहे. संजीवनी हॉस्पिटलच्या गौरवशाली वाटचालीत पत्रकारांचे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तपासणी शिबिर राबवताना समाधान होत आहे. मंगळवेढा येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून संजीवनी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटन कार्यक्रमानंतर तपासणी शिबिरास प्रारंभ झाला. मंगळवेढा शहर व तालुक्यातील सुमारे 60 पत्रकारांनी आरोग्य तपासणी केली. रक्तदाब, हिमोग्लोबिन, मधुमेह, ECG यासह अनेक शारीरिक तपासणी मोफत करण्यात आल्या. यावेळी डॉक्टर विवेक निकम, डॉक्टर अतुल निकम, डॉक्टर अमोल निकम, डॉक्टर दयानंद जाधव, हेमंत शिंदे, संजीवनी हॉस्पिटलचे सर्व कर्मचाऱ्यांनी तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. किंवा यांना काही वेळा होणारा टाळता पण येत नाही, पण त्या लवकरात लवकर माहीत होणं आणि त्याचा इलाज करणं हाच ह्या शिबिराचा माध्यम आम्ही ठेवलेला आहे. आणि आजचं औचित्य जे आहे ते पत्रकार दिनाचं. पत्रकार जसे समाजातील अनिष्ट रूढी परंपरा जे काही वाईट चाललेलं आहे त्याला पकडतात, समाजापुढे आणतात आणि त्याचा इलाज एक प्रकारे करतात. तसंच आम्हाला तुमच्यातही काही जे आजार दबलेले आहेत तसे काही माहीत झाले तर ते ट्रीट करता येतील या दृष्टिकोनातूनच हे शिबिर आहे. आदरणीय बाळशास्त्री जांभेकर जे फक्त 34 वर्ष जगले
मृत्यूचं कारण बऱ्याच वेळा मी सर्च करायचा प्रयत्न केलेला, अजून कधी मला त्याचं डिटेल माहीत नाही की एवढंच कमी का. 34 वर्षाचं आयुष्य होतं. 1812 ते 1846 याच्यामध्ये त्यांची कारकीर्द खूप आहे. वयाच्या 20व्या वर्षी दर्पण सुरू केलं, म्हणजे 1832ला दर्पण सुरू होतं. 1840ला ते बंद करून त्यांनी दिग्दर्शिका नावाचं मासिक सुरू केलं. खूप महान कार्य होतं. 11 भाषांमध्ये माणूस बोलत होता, त्यातल्या भारताच्या 7 नेटिव्ह आणि बाहेरच्या एकूण 4 लँग्वेज असं पूर्णपणे येत होतं. मुंबई इल्फिस्टन कॉलेजमध्ये पहिला हिंदीचा प्रोफेसर म्हणून त्या माणसानं वयाच्या 25व्या वर्षी काम केलंय. खूप गातागावी असा माणूस आहे, जो माणूस वयाच्या 34व्या वर्षी एवढं कार्य करून गेला, कमी आयुष्य असताना एवढं करून गेला, असा महान पत्रकार, आणि त्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय. खूपच आदरणीय व्यक्ती आहे. पंढरपूर जवळ असणाऱ्या वाखरी येथील विश्वशांती गुरुकुल केंद्राचे अध्यक्ष विश्वनाथ कराड यांनी शिक्षण संस्थेच्या नावाखाली वाखरी तालुका पंढरपूर येथे जमीन फसवून घेतली असल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्याकडे केली असून वाखरीच्या विश्वशांती संस्थेवर कारवाई करण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. MIT संस्थेने सदरच्या जमिनी मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 कलम 63 अन्वये खरेदीपूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली नसल्याने खरेदीची नोंद क्रमांक 6969 ही पुनर्विलोकनात घेण्यासाठीचा प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडील आदेशानुसार आदेशित करण्यात आले आहे. सदर आदेशास अनुसरून वाखरी येथील जमिनीबाबत फेरफार नोंद क्रमांक 6969 बाबत सर्वांना संधी देऊन गुणवत्तेनुसार दिनांक 26/10/2018 रोजी निर्णय पारित करण्यात आलेला आहे. परंतु गेल्या 4 वर्षापासून प्रशासन जाणीवपूर्वक कोणाचाही आदेश न जुमानता कसलीच कारवाई करत नाही व जाणीवपूर्वक विश्वनाथ कराड व त्यांच्या संस्थेस पाठीशी घालत आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. तसेच MIT संस्थेच्या नावाचा पंढरपूर पुणे रस्त्यावर बेकायदेशीर कमान हटवून संस्थेवर कारवाई करण्यासाठी सदरचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात संभाजी ब्रिगेड पंढरपूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब बागल, सोलापूर जिल्हा संघटक प्रमोद जगदाळे, अनिल यादव, अमोल कुंभार, आकाश मांडवे, फिरोज तांबोळी व इतर कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. सर्वप्रथम जय जिजाऊ. वाखरी तालुका पंढरपूर येथील विश्वनाथ कराड यांनी स्थापन केलेल्या MIT कॉलेजच्या संदर्भामध्ये संभाजी ब्रिगेड पंढरपूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. कारण हा माणूस ज्ञानोबा तुकोबाच्या नावाखाली सर्व राज्यातून देशातून पैसा गोळा करून शेतकऱ्याच्या जमिनी फुकापासरी या ठिकाणी खरेदी करून बेकायदेशीर खरेदी करून त्यावरती शिक्षण संस्था उभी केलेली आहे. तर यांनी कुठल्याही प्रकारचे प्रांत अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सदर जमिनीचा हा गैरव्यवहार केलेला आहे. त्याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आंदोलन लावलेलं आहे. पाठीमागच्या काळामध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी सुद्धा निर्णय त्याच्या विरोधात दिलेले असताना कोणत्याही प्रकारची कारवाई त्याच्यावरती केली जात नाही. तर हे प्रशासन त्याच्यावरती मेहरबानगी दाखवत आहे की काय, असा प्रश्न आमच्या मनामध्ये उभा राहत आहे. आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय. जर प्रशासनानं नाही त्याची वेळेत दखल घेतली तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलनं त्या संबंधित संस्थेवरती आम्ही कारवाई करायला तयार आहोत. त्याचबरोबर बेकायदेशीर कमान त्या पुणे पंढरपूर हायवेवरती बेकायदेशीर कमान त्या ठिकाणी टाकलेलं आहे. हे जा करत असताना त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत. त्याचबरोबर जे पालखी तळासाठी दिसंगी सोनखेड तलावातून 3D मधून 21 फाट्यातून खाली येणारं पाणी हे शेतकऱ्यांना जाणारं पाणी होतं, त्याच्यावरती बेकायदेशीर त्यांनी बांधकाम केलेलं आहे. त्याचबरोबर भीमा उजवा कालव्यातील DY 25 वर सुद्धा अतिक्रमण करून त्या ठिकाणी भिंत बांधलेली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी. जनहितच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन. प्रिंट मीडियाची विश्वासार्हता कायम टिकून राहील, जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांचे प्रतिपादन. वृत्तपत्र आणि पत्रकारांचे कार्य समाजाला दिशा देणारे पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांचे प्रतिपादन. पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, डॉक्टर विवेक निकम यांचे आवाहन. आणि
वाखरीच्या विश्वशांती संस्थेवर कारवाई करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.